एका बाजूला 35 कादंबऱ्या, डझनभर कथासंग्रह, पोवाडे, नाटकं लिहिणारा एक महान साहित्यिक. हं, आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस जो आयुष्यात फक्त 1.5 दिवस शाळेत गेला. हे खरंच अविश्वसनीय आहे. हो ना. हे कसं शक्य झालं? आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या याच अविश्वसनीय प्रवासाचा मागोवा घेणार आहोत, ज्यातून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की अण्णाभाऊ नावाचं वादळ कसं घडलं, आणि ही गोष्ट खरंच थक्क करणारी आहे. त्यांचे विचार कसे तयार झाले आणि त्यांची लेखणी इतकी धारदार कशी झाली. कारण त्यांच्या आयुष्यात आपल्याला 3 मोठे प्रवाह एकत्र आलेले दिसतात. कोणते? पहिला म्हणजे जन्मामुळे वाट्याला आलेला जातीय भेदभावाविरुद्धचा तीव्र संताप. दुसरा म्हणजे मुंबईच्या कामगार वस्तीत भेटलेला साम्यवादी विचार. आणि तिसरा म्हणजे तमाशासारख्या लोककलेतून आलेली आपली गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याची विलक्षण ताकद. हे 3 प्रवाह त्यांच्या आयुष्यात कसे एकत्र आले हे पाहणं खूप रंजक ठरेल. चला तर मग सुरुवात त्यांच्या बालपणापासूनच करूया. 1 ऑगस्ट 1920 सांगली जिल्ह्यातलं वाटेगाव. हो. इथे तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे हे माळीकाम करणारे एक कुशल शेतकरी होते, पण गरिबी 5वीला पुजलेली. त्यामुळे त्यांना गाव सोडून मुंबईत एका इंग्रज अधिकाऱ्याकडे माळी म्हणून काम करावं लागलं. यात एक गोष्ट खूप महत्वाची आहे. तो काळ असा होता की बहुजन समाजात शिक्षणाबद्दल फारशी जागरूकता नव्हती. बरोबर. पण अण्णाभाऊंच्या वडिलांना त्याचं महत्त्व कळत होतं. म्हणूनच इतक्या गरिबीतही त्यांनी आपल्या 10 वर्षांच्या मुलाला तुकारामला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्यांना वाटलं असेल की आपला मुलगा शिकेल. हो, त्यांना वाटलं असेल की आपला मुलगा शिकून मोठा होईल, जे भोग आपल्याला आले ते त्याच्या वाट्याला येणार नाहीत. हे त्या काळातले क्रांतिकारक पाऊल होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ज्या शाळेला ज्ञानाचं मंदिर म्हणतात, तिथेच त्या लहानग्या तुकारामला आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या अपमानाला सामोरं जावं लागलं. पहिल्याच दिवशी. हो, शाळेचा पहिला दिवस. मातंग समाजात जन्मल्यामुळे त्यांना वर्गात इतर मुलांपासून वेगळं थेट दरवाजाजवळ बसवण्यात आलं. अरे रे. तो अपमान त्या लहान मुलाच्या मनाला इतका लागला की त्यांची शाळा फक्त 1.5 दिवसात सुटली. हा विचारच किती अस्वस्थ करणारा आहे. अगदी. की महाराष्ट्राला एवढा मोठा साहित्यिक देणाऱ्या माणसाची अक्षरशः हकालपट्टी ज्ञानाच्या दारातूनच झाली. आणि हा अनुभव त्यांच्यासाठी फक्त एक वाईट आठवण नव्हता. नाही, तर तो त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आणि साहित्याचा पाया ठरला. व्यवस्थेने त्यांना पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की तू आमचातला नाहीस, तू बाहेरचा आहेस. हा नकार, हा अपमान त्यांच्या मनात आयुष्यभर एका जखमेसारखा राहिला. पुढे त्यांच्या प्रत्येक कथेत, कादंबरीत, पोवाड्यात जो व्यवस्थेविरुद्धचा संताप दिसतो, जी बंडखोरी दिसते, त्याचं मूळ त्या 1.5 दिवसांच्या शाळेतल्या अनुभवात. म्हणजे ती शाळा सुटली, पण आयुष्याची एक मोठी शाळा तिथेच सुरू झाली. शाळा सुटली पण शिकणं थांबलं नाही. ते गावातच बापू साठे नावाच्या त्यांच्या नातेवाईकाच्या तमाशा फडात रमू लागले. तिथेच त्यांना शब्दांची, सुरांची आणि अभिनयाची ताकद पहिल्यांदा कळली. कलेचे पहिले संस्कार तिथे झाले. हो, पण गावात दुष्काळ पडला आणि मग सुरू झाला एक असा प्रवास ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही. मुंबईचा प्रवास. हो, वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी तो लहानगा मुलगा वाटेगाव ते मुंबई हे शेकडो किलोमीटरचं अंतर पायी चालत निघाला. 11 वर्षांचा मुलगा. खरे, आजच्या काळात आपण विचारही करू शकत नाही. त्या प्रवासानेच त्यांना किती काही शिकवलं असेल. बरोबर. मुंबईत आल्यावर त्यांच्या आयुष्यात 2 समांतर शाळा सुरू झाल्या असं म्हणता येईल. 2 शाळा? हो. एक होती तमाशा आणि लोककलेची शाळा, जिने त्यांना लोकांच्या भाषेत बोलायला शिकवलं, लोकांच्या मनात कसं उतरायचं हे शिकवलं. आणि दुसरी होती मुंबईच्या गिरण्यांची आणि चाळींची शाळा. त्यांनी भायखळ्याच्या चांदीबिबी चाळीत राहायला सुरुवात केली, कपडे विकणाऱ्या फेरीवाल्याकडे काम केलं, मिळेल ते काम केलं. या दुसऱ्या शाळेने त्यांना संघर्ष म्हणजे काय, गरिबी म्हणजे काय आणि शोषण म्हणजे काय हे प्रत्यक्ष अनुभवातून शिकवलं. म्हणजे एका बाजूला कला होती आणि दुसऱ्या बाजूला जगण्याचा संघर्ष. काय विलक्षण मिलाफ आहे हा. अगदी. या चाळीतले आणि कामगार वस्तीतल्या आयुष्यानेच त्यांना चळवळीकडे ओढलं. हो, इथेच त्यांच्यातला कलाकार आणि क्रांतिकारक एकत्र घडत होता. तमाशाने त्यांना एक प्रभावी माध्यम दिलं होतं. पण त्याचा वापर कसा करायचा हे. बरोबर. त्या माध्यमाचा वापर कशासाठी करायचा ही दिशा त्यांना मुंबईतल्या कामगार चळवळीने दिली. त्यांना हे जाणवायला लागलं की माझ्या कलेचा उपयोग फक्त मनोरंजन नाही, तर माझ्यासारख्या लाखो लोकांचा आवाज बनण्यासाठी होऊ शकतो. तर मुंबईत त्यांच्या आयुष्यात हे 2 प्रवाह एकत्र आले होते, तमाशाची कला आणि कामगार चळवळीचा संघर्ष. हो. पण त्यांच्या विचारांना खरी दिशा मिळाली ती 1936 साली, जेव्हा तिसरा आणि सर्वात शक्तिशाली प्रवाह त्यांच्या आयुष्यात आला, तो म्हणजे साम्यवाद.
हो, आणि ते साम्यवादाकडे का ओढले गेले हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यांना 2 प्रकारचे अन्याय रोज दिसत होते. गावात असताना जात नावाचा शत्रू त्यांनी अनुभवला होता, ज्याने त्यांना शाळेबाहेर काढलं. बरोबर. आणि मुंबईत आल्यावर त्यांना वर्ग नावाचा शत्रू दिसला, जो मालक आणि कामगार यांच्यात भेद करत होता. साम्यवादी विचारसरणीने पहिल्यांदाच या दोन्ही शत्रूंना एकाच वेळी आवाहन दिलं. म्हणजे जात आणि वर्ग दोन्ही. हो, ती विचारसरणी म्हणत होती की जात पात धर्म हे सगळं खोटं आहे. खरी विभागणी आहे ती म्हणजे शोषण करणारा आणि शोषित यांच्यातली. आणि अण्णाभाऊंसाठी त्यांच्यासाठी हा विचार म्हणजे त्यांच्या दुहेरी शोषणावरील अचूक उतारा होता. आणि याच काळात त्यांच्या आयुष्यात आणखी एक मोठी घटना घडली. त्यांना भेटला एक रशियन लेखक मॅक्सिम गॉर्की. हो, गंमत म्हणजे अण्णाभाऊंना लिहिता वाचता येत नव्हतं, पण कम्युनिस्ट पक्षाच्या अभ्यासवर्गात त्यांना कोणीतरी गॉर्कीच्या कथा वाचून दाखवल्या. ही गोष्ट अविश्वसनीय आहे. मॅक्सिम गॉर्कीच्या लेखनात रशियातील तळागाळातल्या दबलेल्या पिचलेल्या लोकांच्या वेदना होत्या. अण्णाभाऊंना त्या गोष्टीत फक्त एक परदेशी कहाणी नाही दिसली, तर त्यांना त्यात मुंबईच्या साळीतल्या गिरणी कामगारांचं, वाटेगावच्या दलितांचं आणि जगभरातल्या शोषितांचं प्रतिबिंब दिसलं. म्हणजे त्यांना ते आपलंच वाटलं. अगदी. गॉर्कीच्या मदर या कादंबरीने जशी जगभरातल्या कामगारांना प्रेरणा दिली, तशीच प्रेरणा अण्णाभाऊंना मिळाली. त्यांना जाणवलं की माणसाच्या दुःखाला आणि संघर्षाला देशविदेशाच्या सीमा नसतात. की लढाई एकच आहे. हो, जगभरातल्या गरिबांची लढाई एकाच धाग्यात गुंफलेली आहे आणि याच प्रेरणेतून त्यांनी लेखणी हातात घेतली. आणि याच काळात तुकाराम हे नाव मागे पडलं आणि ते चळवळीतल्या सगळ्यांचे लाडके अण्णा झाले. हा बदल फक्त नावाचा नव्हता. नाही, तर एका व्यक्तीचा, एका चळवळीचा आवाज बनण्याचा प्रवास होता. पण हा प्रवास सोपा नव्हता. कोहिनूर मिलमध्ये काम करत असताना तिथे 6 महिन्यांचा मोठा संप झाला आणि त्यांची नोकरी गेली. आणि मग आर्थिक संकट. हो, आर्थिक संकट इतकं वाढलं की त्यांना पुन्हा गावी परतावं लागलं. पण त्यांच्यातला कार्यकर्ता आता शांत बसणारा नव्हता. नाही. ते गावात परतले, पण त्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचे आणि क्रांतीचे विचार घोळत होते. तो काळ होता 1942च्या चले जाव चळवळीचा. वाटेगावात बेडे गुरुजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि त्यांच्यावर अटक वॉरंट निघाले. म्हणजे आता ते फक्त कार्यकर्ते नव्हते, तर सरकारसाठी वॉन्टेड क्रांतिकारक बनले होते. अगदी. पोलिसांना चुकवण्यासाठी त्यांना भूमिगत व्हावं लागलं. ते पुन्हा मुंबईला आले आणि इथे त्यांची भेट झाली क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांशी. ते इतके भारावून गेले की त्यांनी भूमिगत राहूनच स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं. कारण नाना पाटलांची लढाई ही फक्त इंग्रजांविरुद्ध नव्हती, तर ती इथल्या सरंजामशाही आणि जातीय व्यवस्थेविरुद्धही होती. ती बहुजन समाजाची लढाई होती. आणि अण्णाभाऊंना त्यात स्वतःचा संघर्ष दिसला. बरोबर. त्यांना त्या लढाईत स्वतःचा संघर्ष दिसला आणि त्यांनी स्वतःला त्या लढ्याशी पूर्णपणे जोडून घेतलं. आणि मग 1943 साली या सगळ्या अनुभवांच्या मंथनातून, त्यांच्या लेखणीतून पहिली मोठी कलाकृती बाहेर पडली. पार्टी मासिकात त्यांचा स्टॅलिनग्राडचा पोवाडा छापून आला. हो. पण इथे मला एक प्रश्न पडतो. महाराष्ट्रातल्या एका शाहिराने, जो स्वतः जाती अन्याय आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात सक्रिय होता, त्याने थेट दुसऱ्या महायुद्धातल्या रशियातल्या लढाईवर पोवाडा का लिहावा? हा खूप छान प्रश्न आहे. म्हणजे त्या काळात इथले स्थानिक प्रश्न कमी महत्वाचे होते का? नाही, अजिबात नाही. याचं उत्तर त्यांच्या साम्यवादी विचारसरणीत दडलेलं आहे. त्यांच्यासाठी स्टॅलिनग्राडची लढाई ही फक्त रशिया आणि जर्मनीमधली लढाई नव्हती. मग काय होती? ती फॅसिझम विरुद्ध, हुकुमशाही विरुद्ध संपूर्ण जगाने दिलेल्या लढ्याचं प्रतीक होती. त्यांना असं वाटत होतं की जसे हिटलरच्या नाझी सैन्याविरुद्ध रशियाचे सैनिक लढत आहेत, तसंच भारतात आम्ही इंग्रजांविरुद्ध आणि इथल्या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध लढत आहोत. अच्छा. शत्रू वेगळे असले तरी लढाई एकच आहे, शोषितांची, शोषकांविरुद्धची लढाई. वा. म्हणजे त्यांनी स्थानिक संघर्षाला एका जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं. अगदी बरोबर. आणि त्यासाठी त्यांनी माध्यम कोणतं निवडलं? तर पोवाडा. जो अस्सल मराठी इथल्या मातीतला कलाप्रकार आहे. हो, त्यांनी पोवाडासारख्या पारंपरिक कलाप्रकाराचा वापर एक आंतरराष्ट्रीय क्रांतीचा संदेश देण्यासाठी केला. यातून त्यांची प्रतिभा आणि वैचारिक आवाका दोन्ही दिसून येतात. आणि तो पोवाडा खूप गाजला. प्रचंड. स्टॅलिनग्राडचा पोवाडा इतका गाजला की तो ऐकण्यासाठी लोक मैलोन मैल प्रवास करून यायचे. त्या एका पोवाड्याने महाराष्ट्राला सांगितलं की एक नवा, धारदार आवाजाचा लोकशाहीर जन्माला आला आहे. म्हणजे या एका कृतीतून अण्णाभाऊ साठे हे केवळ स्वातंत्र्यसैनिक राहिले नाहीत, तर ते एका जागतिक विचारधारेचे भाष्यकार बनले. हो. एका लेखणीची ताकद तर आपण पाहिली, पण एका आवाजापेक्षा अनेक आवाज एकत्र आले तर काय होऊ शकतं, हे कदाचित त्यांनी ओळखलं होतं. हो, आणि इथूनच त्यांच्या प्रवासाचा दुसरा आणि कदाचित सर्वात महत्वाचा टप्पा सुरू होतो. कोणता?
वैयक्तिक प्रतिभेकडून सांघिक शक्तीकडे झालेला हा प्रवास. 1944 साली मुंबईजवळच्या टिटवाळा इथे लाल बावटा कलापथक या ऐतिहासिक संस्थेची स्थापना झाली. लाल बावटा कला पथक. ही केवळ एक संस्था नव्हती, ती एक चळवळ होती. आणि या कलापथकाचे ते एकटे संस्थापक नव्हते, त्यांच्यासोबत 2 और दिग्गज होते. बरोबर, शाहीर अमर शेख आणि द.ना. गव्हाणकर. या तिघांचं एकत्र येणं एक विलक्षण घटना होती. प्रत्येकाची स्वतःची अशी एक खासियत होती. नक्कीच. या त्रिकुटाची केमिस्ट्री समजून घेण्यासारखी आहे. अण्णाभाऊ साठे होते या पथकाचे वैचारिक कळा आणि शब्दप्रभू. त्यांची लेखणी आग ओतायची. आणि अमर शेख होते बुलंद आवाज आणि जबरदस्त सादर करते. त्यांचा आवाज हजारो लोकांपर्यंत पोचायचा आणि त्यांना खिळवून ठेवायचा. वा. आणि द.ना. गव्हाणकर होते या पथकाचे व्यवस्थापक, संघटक. ते या सगळ्या प्रतिभेला एकत्र बांधून ठेवायचे. म्हणजे लेखक, गायक आणि संघटक, एक परिपूर्ण टीम. अगदी. लाल बावटा कलापथक हे नावच त्यांची वैचारिक दिशा स्पष्ट करतं. पण या पथकाचं कार्यक्षेत्र फक्त स्वातंत्र्य लढ्यापुरतं मर्यादित होतं का? अजिबात नाही. त्यांची भूमिका खूप व्यापक होती. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात तर काम केलंच, पण त्यानंतर गोवा मुक्ती संग्रामात जाऊन. अच्छा, गोव्यातही? हो, तिथे जाऊन त्यांनी तिथल्या लोकांना जागृत केलं. मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या संपांमध्ये तर हे कलापथक जणू आघाडीवर असायचं. आणि माध्यम काय होतं? पोवाडे, लावण्या, वगनाट्य यासारख्या लोककलांच्या माध्यमातून ते आपला विचार लोकांपर्यंत पोचवायचे. हे माध्यम निवडण्यामागे एक मोठी रणनीती होती असं मला वाटतं. हो, नक्कीच. ते खेडोपाडी जायचे, जिथे वर्तमानपत्र किंवा रेडिओ पोचत नसेल तिथे हे कलापथक पोचायचं आणि तिथल्या लोकांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या कलेच्या माध्यमातून देशात काय चालले हे सांगायचं. अगदी. ते एक फिरतं, जिवंत वर्तमानपत्रच होतं. बरोबर. आणि त्याचा परिणाम थेट व्हायचा, कारण ते लोकांच्या हृदयाला हात घालायचे. एखादं क्लिष्ट राजकीय भाषण लोकांना कंटाळवाणं वाटू शकतं, पण तीच गोष्ट जेव्हा एखाद्या लावणीतून किंवा पोवाड्यातून सांगितली जाते तेव्हा ती थेट मनाला भिडते. बरोबर. हीच या कलापथकाची ताकद होती. आणि याच ताकदीची सर्वात मोठी कसोटी लागली ती स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आंदोलनात, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. हो, महाराष्ट्राच्या इतिहासातील तो एक अत्यंत भावनिक आणि संघर्षाचा काळ होता. या लढ्यात या कलापथकाने काय भूमिका बजावली? या चळवळीत लाल बावटा कलापथकाने जणू प्राण ओतले. त्यांनी या आंदोलनाला आवाज दिला, त्याला लोकांपर्यंत पोहोचवलं. कसं? विशेषतः त्यांनी अमर शेख यांच्यासोबत मिळून सादर केलेलं मुंबई कुणाची हे वगनाट्य. मुंबई कुणाची? हो, या एका वगनाट्याने संपूर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण केलं. या शीर्षकातच सगळं काही आलंय. तो केवळ एक प्रश्न नाहीये, तर ते एक राजकीय आवाहन आहे. अगदी. ते थेट विचारत होते की ही मुंबई इथल्या भांडवलदारांची आणि उच्चभ्रू वर्गाची आहे की ज्या मराठी कामगाराने घाम गाळून तिला घडवलं त्याची आहे. बरोबर. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईचा समावेश हा सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा होता. हो, आणि या वगनाट्याने तोच धागा पकडला. या वगनाट्याचे प्रयोग जिथे जिथे व्हायचे तिथे हजारो लोक जमायचे आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेने आसमंत दणाणून जायचा. म्हणजे एका बाजूला रस्त्यावर संघर्ष सुरू होता, मोर्चे निघत होते, गोळीबार होत होता. आणि दुसऱ्या बाजूला हे कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांच्या मनात तीच आग पेटवत ठेवत होते. अविश्वसनीय. आणि केवळ वगनाट्यच नाही, अण्णाभाऊंची एक लावणी तर या आंदोलनाचं प्रेरणागृत बनली होती. कोणती? माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. हो, ही लावणी तर आजही अनेकांच्या ओठांवर आहे. पण एक विरहगीत, एका प्रियकराची आपल्या प्रियसीसाठीची तळमळ व्यक्त करणारी लावणी एका मोठ्या राजकीय आंदोलनाचं प्रतीक कशी बनली? इथेच अण्णाभाऊंच्या प्रतिभेची कमाल दिसते. वरवर पाहता ही लावणी मुंबईत आलेल्या आणि गावात आपल्या प्रियसीला सोडून आलेल्या कामगाराच्या विरहाची व्यथा मांडते. हो. पण त्यांनी त्यातल्या शब्दांचा आणि भावनांचा वापर इतक्या चतुराईने केला की ती मैना म्हणजे केवळ प्रेयसी राहिली नाही. मग काय बनली ती मैना? ती मैना म्हणजे गावाकडे असलेल्या त्याचं मूळ, त्याची अस्मिता बनली. आणि काही जणांसाठी तर ती मैना म्हणजे मुंबई होती, जी मराठी माणसापासून दूर नेण्याचा प्रयत्न होत होता. अप्रतिम. म्हणजे एकाच वेळी वैयक्तिक दुःख आणि सामूहिक वेदना या लावणीने एकत्र आणल्या. बरोबर. मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या कामगाराला वाटायचं की ही लावणी त्याच्यासाठीच लिहिली आहे. आणि त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याला वाटायचं की ही आपल्या लढाईचीच गाथा आहे. अगदी. आणि म्हणूनच ती एवढी लोकप्रिय झाली. ती आंदोलनाच्या व्यासपीठांवर गायली जाऊ लागली, मोर्चांमध्ये गायली जाऊ लागली. एका लावणीने लाखो लोकांच्या भावनांना एकत्र बांधून ठेवलं. यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं
की लोककलेला जेव्हा सामाजिक जाणीवेची जोड मिळते तेव्हा ती किती प्रभावी ठरू शकते. हो, पण जेव्हा एखादी कला इतकी प्रभावी ठरते, जेव्हा ती थेट व्यवस्थेला प्रश्न विचारू लागते, तेव्हा व्यवस्था शांत बसत नाही. बरोबर. तेच झालं. लालबावटा कलापथकाच्या वाढत्या प्रभावामुळे तत्कालीन सरकार अस्वस्थ झालं होतं. विशेषतः मुंबई कोणाची सारख्या प्रयोगांमुळे. हो, कारण सरकारवर थेट टीका होत होती. याचा परिणाम म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या सरकारने या कलापथकावर बंदी घातली. बंदी म्हणजे त्यांचं काम, त्यांचे प्रयोग थांबवण्याचा थेट सरकारी प्रयत्न झाला. हो, पण गंमत म्हणजे ही बंदी त्यांच्या पराभवाची नाही, तर त्यांच्या यशाची सर्वात मोठी पोचपावती होती. कसं काय? जेव्हा सरकार तुमच्या कलेला घाबरतं, तेव्हाच सिद्ध होतं की तुमची कला खऱ्या अर्थाने लोकांचा आवाज बनलीय. बंदी घालून तुम्ही कलाकाराला काही काळ शांत करू शकता, पण त्यांनी लोकांच्या मनात पेरलेला विचार तुम्ही कधीच मिटवू शकत नाही. अगदी. पण बंदी घालून आवाज दाबला जात नसतो, उलट तो अधिक बुलंद होतो. आणि याच अनुभवानी त्यांच्या लेखणीला एक वेगळीच धार दिली. आणि इथूनच आपण त्यांच्या साहित्याच्या अफाट सामर्थ्याकडे वळू शकतो. बरोबर. हो, कारण हाच भाग मला सर्वात जास्त अचंबित करतो. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दीनदलित व कष्टकरी यांच्या तळहातावर तरली आहे. खरंच, काय जबरदस्त. आणि किती शक्तिशाली वाक्य आहे. हो ना. हे केवळ एक विधान नाहीये. असं वाटतं की संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं आणि समाजव्यवस्थेचं एका ओळीत केलेलं हे विश्लेषण आहे. अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, हो, ते एक विचारवंत होते. बरोबर. त्यांच्या प्रत्येक कथेत, कादंबरीत, पोवाड्यात, वग नाटक्यात आपल्याला हाच विचार दिसतो की ज्यांच्या श्रमावर जग चालतं त्यांनाच या जगात सन्मानाचं स्थान का मिळत नाही. हा प्रश्न ते आयुष्यभर विचारत राहिले. हो, तर मग सुरुवात त्यांच्या साहित्यिक प्रवासाच्या पहिल्या ठिणगीपासून करूया का? नक्कीच. आपल्या स्रोतांनुसार 1949 साली मशाल साप्ताहिकात त्यांची माझी दिवाळी ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. म्हणजे स्वातंत्र्यानंतर अवघ्या 2 वर्षांनी. हो, आणि इथेच त्यांच्या प्रतिभेची आणि धाडसाची पहिली ओळख आपल्याला पटते. माझी दिवाळी हे शीर्षक ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? दिव्यांचा लखलखाट, फराळ, आनंद. अगदी. पण कल्पना करा, एका अशा समाजातून आलेल्या लेखकासाठी जिथे रोजच्या भाकरीची भ्रांत आहे, तिथे दिवाळी या शब्दाचा अर्थ काय असू शकतो? खरंय. ही कथा म्हणजे प्रस्थापित आनंदाच्या कल्पनेवर केलेला एक थेट हल्ला होता, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्यांनी पहिल्याच लेखनातून हे स्पष्ट केलं की ते समाजाचं असं काही गोंडस चित्र रंगवणार नाहीत, तर ते आरसा दाखवणार आहेत. अगदी. त्यांनी कधीच वरवरचं लिहिलं नाही. त्यांची लेखणी ही थेट व्यवस्थेच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवणारी होती. ही कथा म्हणजे त्यांच्या भविष्यातल्या लेखनाचा एक जाहीरनामाच होता जणू. त्यांच्या लेखणीची ही सामाजिक धार सुरुवातीपासूनच इतकी प्रखर होती. पण कोणती अशी साहित्यकृती होती जिथे ही धार आणि त्यांची वैयक्तिक कहाणी एकत्र आली आणि तिने अक्षरशः इतिहास घडवला? ती म्हणजे अर्थातच फकीरा. फकीरा. हो, ही केवळ एक कादंबरी नाहीये, तर एका समाजाच्या संघर्षाचा, स्वाभिमानाचा आणि शौर्याचा तो एक जिवंत दस्तऐवज आहे. हो, आणि यामागची पार्श्वभूमी खूप खास आहे. असं म्हणतात की ही केवळ काल्पनिक कथा नाही, तर यात त्यांनी त्यांचे सख्खे मामा फकीरा रानोजी मांग यांची जीवनकथा मांडली आहे. बरोबर. आणि याच वैयक्तिक संबंधामुळे त्या कादंबरीला एक वेगळीच भावनिक खोली मिळाली आहे, नाही का? हो, ती भावनिक खोली तर आहेच, पण मला वाटतं त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्या वैयक्तिक अनुभवाला एका काय म्हणतात त्याला सार्वत्रिक संघर्षाचं रूप दिलं. अच्छा. फकीरा हा फक्त त्यांचा मामा राहत नाही, तो तत्कालीन ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध लढणारा प्रत्येक वंचित माणूस बनतो. आपल्या माणसाची गोष्ट सांगताना ती सबंध समाजाची बनवणं हेच त्यांचं खरं कौशल्य आहे. आणि या कौशल्याची दखल घेतली गेली. 1961 मध्ये महाराष्ट्र शासनाने या कादंबरीला उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार दिला. हो. ज्या समाजात अक्षर ओळख ही मोठी गोष्ट होती, त्या समाजातील एका लेखकाला राज्याचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मिळणं ही केवढी मोठी घटना असेल तेव्हा. प्रचंड मोठी. हा केवळ एका पुस्तकाचा सन्मान नव्हता, तर वर्षानुवर्षे ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्या समाजाच्या अस्तित्वाचा आणि प्रतिभेचा तो सन्मान होता. बरोबर. फकीराने हे सिद्ध केलं की शौर्य आणि स्वाभिमान हे कुठल्या विशिष्ट जातीधर्माची मक्तेदारी नाही. पण एक मिनिट, महाराष्ट्रातला एक शाहीर जो मांग समाजात वाढला, तो थेट रशियाला कसा पोचला? आणि
म्हणजे स्टॅलिनग्रेडच्या लढाईवर पोवाडा लिहिण्याची कल्पनाच त्यांना कशी सुचली असेल? हे कनेक्शन खूपच अनपेक्षित वाटतं. तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे आणि इथेच अण्णाभाऊंच्या विचारांची व्यापकता दिसून येते. 1961 मध्ये त्यांना इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरून रशियाला जाण्याची संधी मिळाली. अच्छा. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. ज्या माणसाने आपलं गाव आणि मुंबईची गिरणगाव या पलीकडचं जग पाहिलं नव्हतं, तो थेट साम्यवादी विचारांच्या केंद्रस्थानी पोहोचला होता. आणि त्याचे पडसाद त्यांच्या लेखनात इमटलेच असणार. नक्कीच. त्यांनी माझा रशियाचा प्रवास हे प्रवासवर्णनही लिहिले आहे. हो. आणि ते प्रवासवर्णन म्हणजे केवळ पर्यटन स्थळांची माहिती नाहीये बरं का. त्यात त्यांची जगाकडे पाहण्याची एक विशाल दृष्टी दिसते. तिथली कामगार राजवट, तिथली समानता, शिक्षणाचं महत्त्व या गोष्टींनी ते खूप भारावून गेले. त्यांना तिथे स्वतःच्या देशातील कष्टकऱ्यांच्या मुक्तीचं स्वप्न दिसलं असावं आणि याच विचारातून स्टॅलिनग्राडचा पोवाडा जन्माला आला. हेच मला खूप विलक्षण वाटतं. पोवाडा हा महाराष्ट्राच्या शौर्याची गाथा गाणारा प्रकार. बरोबर. त्यांमधला नव्हता. तो फॅसिझम विरुद्ध सामान्य माणसांचा, कामगारांचा लढा होता. अच्छा. त्यांना त्या रशियन सैनिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये इथल्या गिरणी कामगारांचा, शेतकऱ्यांचा संघर्ष दिसला. त्यांनी जागतिक संघर्षाला आपल्या मातीतील लोककलेशी जोडून एक अभूतपूर्व प्रयोग केला. म्हणजे त्यांचं कार्य केवळ महाराष्ट्रापुरतं किंवा भारतापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते एका वैश्विक लढ्याचा भाग होता असं त्यांना वाटत होतं. निश्चितच. पण या जागतिक प्रवासाच्या आधी भारतात त्यांना एक असा सन्मान मिळाला होता ज्याने दलित साहित्याच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. कोणता? 1958 मध्ये मुंबईत झालेल्या पहिल्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. ही घटना खूपच महत्वाची आहे. एक व्यक्ती ज्याने औपचारिक शिक्षण जवळजवळ घेतलेलंच नाही, म्हणजे जी व्यक्ती जेमतेम 1.5 दिवस शाळेत गेली, त्या व्यक्तीला एका मोठ्या साहित्य संमेलनाचा उद्घाटक पदाचा मान मिळतो. विचार करा, काय क्षण असेल तो. ज्या व्यवस्थेने तुम्हाला शाळेचं दार बंद केलं, त्याच व्यवस्थेतील साहित्य विश्वाचं दार तुम्ही उद्घाटक म्हणून उघडत आहात. हे केवळ एक प्रतीक नव्हतं, ही एक क्रांती होती. हो. त्यांनी त्या उद्घाटनाच्या भाषणात जे विचार मांडले ते दलित साहित्यासाठी दिशादर्शक ठरले. काय मांडलं होतं त्यांनी त्या भाषणात? त्यांनी अत्यंत ठामपणे सांगितलं की हे दुःख, ही वेदना, ही उपेक्षा हे आम्ही पिढ्यानपिढ्या जगलो आहोत. त्यामुळे ते लिहिण्याचा, ते मांडण्याचा पहिला हक्क आमचा आहे. वाह. त्यांनी साहित्याची ती पारंपरिक उच्चभ्रू चौकट मोडून काढली आणि अनुभवाधारित वास्तववादी लेखणीला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी सांगितलं की जगलेलं लिहिणं हेच खरं साहित्य. आणि त्यांच्या या भूमिकेमुळेच पुढे अनेक दलित लेखकांना लिहिण्याचं बळ आणि एक दिशा मिळाली असणार. नक्कीच. हे सगळं ऐकल्यावर त्यांच्या एकूण कार्याची व्याप्ती लक्षात येते. त्यांनी केवळ एकाच मार्गाने लढा दिला नाही. त्यांच्या 13 कादंबऱ्या आणि जवळजवळ 18 कथासंग्रह आहेत. हो. यातून त्यांनी समाजाचा जणू ते एक्सरेच काढला. अगदी बरोबर. आणि हे आकडे फक्त गणतीसाठी नाहीत. प्रत्येक आकड्यामागे एक संघर्ष आहे. म्हणजे फकीरामधून त्यांनी व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष दाखवला. पण हा संघर्ष फक्त ब्रिटिश राजवटीपुरता किंवा बाह्य शक्तींपुरता मर्यादित नव्हता, नाही का? अगदी नाही. त्यांनी समाजाच्या आतल्या प्रश्नांनाही तितक्याच ताकदीने हात घातला. मला वाटतं वैजयंता आणि चिखलातील कमळ ही त्याची उत्तम उदाहरणं आहेत. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. वैजयंता ही तमाशा कलावंतांच्या आयुष्यावर लिहिलेली कदाचित पहिलीच सविस्तर कादंबरी असेल. आणि विशेष म्हणजे यात त्यांनी केवळ तमाशा कलावंतांचं शोषण मांडलं नाही, तर त्या कलेच्या आणि कलाकाराच्या संघर्षाला एक प्रतिष्ठा दिली. अच्छा. तोपर्यंत ज्या कलेकडे केवळ मनोरंजनाचा बाजार म्हणून पाहिलं जात होतं, त्या कलेमागे एक मानवी दुःख आहे, जगण्याची धडपड आहे आणि कलेवरचं प्रेम आहे, हा विचारच त्यांनी समाजाला दिला. वा. म्हणजे जे लोक समाजाचं मनोरंजन करत होते त्यांच्याच आयुष्यातला अंधार त्यांनी लोकांसमोर आणला. आणि चिखलातील कमळ ही कादंबरी, तिचा विषय तर आणखी वेगळा आणि संवेदनशील आहे. हो. चिखलातील कमळमधून त्यांनी एका अतिशय गंभीर प्रथेवर बोट ठेवलं आहे, मुरळी प्रथा. मुरळी प्रथा म्हणजे ती देवाला मुली वाहण्याची प्रथा, बरोबर? हो, तीच. जिथे त्या मुलींना देवाच्या नावानं सोडून दिलं जायचं आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य शोषणातच जायचं. या संवेदनशील विषयाला त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलं. खरंय. या दोन्ही कादंबऱ्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की अण्णाभाऊ त्या समाजाबद्दल लिहत होते ज्यांच्याकडे तोपर्यंत साहित्याने ढुंकूनही पाहिलं नव्हतं.
ते अशा लोकांचा आवाज बनले ज्यांना आवाजच नव्हता. या सगळ्या लेखनातून एक समान धागा दिसतोय, तो म्हणजे संघर्ष. पण हा संघर्ष केवळ सामाजिक कुप्रथांविरुद्धच नव्हता, तर त्यात शौर्य आणि पराक्रमाच्या कथाही आहेत. अग्निदिव्य किंवा वारणेचा वाघ यांसारख्या कादंबऱ्या याच पठडीतल्या, बरोबर? नक्कीच. त्यांच्या लेखनात केवळ वेदना नव्हती, तर त्या वेदनेतून जन्माला आलेला विद्रोह आणि शौर्य सुद्धा होतं. अग्निदिव्य ही कादंबरी याचं उत्तम उदाहरण आहे. ही तर ऐतिहासिक कादंबरी आहे. हो, ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे. म्हणजे ऐतिहासिक पात्राच्या माध्यमातून त्यांनी स्वाभिमान आणि शौर्याचं महत्त्व आजच्या समाजाला सांगितलं. आणि वारणेचा वाघ ही सुद्धा अशाच संघर्षाची कथा आहे. मला वाटतं यातला नायक सत्तू भोसले हा अन्यायाविरुद्ध लढतो. हो, वारणेचा वाघमधला संघर्ष हा समकालीन आहे, गावातल्या अन्यायाविरुद्धचा. यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की मग तो फकीराचा ब्रिटिशांविरुद्धचा लढा असो, प्रतापराव गुजरांचा शत्रूंविरुद्धचा ऐतिहासिक लढा असो किंवा सत्तू भोसल्यांचा गावगुंडांविरुद्धचा लढा असो, त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू हा अन्यायाविरुद्धचा लढा हाच होता. त्यांच्या लेखनाचा आबाका किती प्रचंड होता हे यावरून समजतं. माकडीचा माळमधून भटक्या जमातींचं आयुष्य आणि मग थेट चित्रामधून 1945च्या मुंबईतील गिरणी कामगारांचं जग. ही दोन्ही जगं म्हणजे एकमेकांपेक्षा कितीतरी वेगळी आहेत. अगदी. आणि हीच त्यांच्या प्रतिभेची ताकद आहे. माकडीचा माळमधून त्यांनी अशा समाजाचं चित्रण केलं ज्यांना स्वतःचं घर नाही, गाव नाही, ज्यांचं आयुष्य सतत फिरस्तीत जातं. त्यांच्या रूढी, परंपरा, त्यांच्या जगण्याचा संघर्ष, हे सगळं त्यांनी अत्यंत जवळून पाहिल्यासारखं लिहिलंय. हो, अगदी तसंच. आणि मग याच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे चित्रा ही कादंबरी. मुंबईसारख्या महानगरातील औद्योगिकीकरणाचे परिणाम. बरोबर. चित्राचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी केवळ औद्योगिकरणाबद्दल लिहिलं नाही, तर त्या बदलाचा स्त्रियांवर काय परिणाम झाला यावर लक्ष केंद्रित केलं. अच्छा, म्हणजे एक स्त्री केंद्रित दृष्टिकोन होता. हो, 1945-46चा तो काळ. मुंबईत गिरण्या वाढत होत्या, खेडेगावातून लोक कामासाठी शहरात येत होते. पण या बदलाच्या प्रक्रियेत शहरात कामासाठी आलेली स्त्री कशी दुहेरी शोषणाची बळी ठरते हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलं. तर एकाच वेळी खेड्यापाड्यांपासून ते महानगरांपर्यंत आणि भटक्या जमातींपासून ते कामगार वर्गापर्यंत समाजाचा इतका मोठा पट त्यांनी आपल्या साहित्यातून उभा केला. खरंय. आपण आत्तापर्यंत त्यांच्या कादंबऱ्यांवर बोललो आणि त्यातूनच त्यांच्या कार्याची भव्यता लक्षात येते. पण त्यांचं लेखन केवळ कादंबऱ्यांपुरतं मर्यादित नव्हतं. ते एक काय म्हणता येईल चतुरस्र साहित्यिक होते. एक माणूस ज्याला औपचारिक शिक्षण नाकारलं गेलं तो पारंपरिक साहित्यिकांच्या मार्गाने गेलाच नाही. त्याने थेट लोकांची माध्यमं उचलली, म्हणजे पोवाडा आणि वगनाट्य. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. ही केवळ एक निवड नव्हती, हे एक राजकीय विधान होतं. त्यांनी हे दाखवून दिलं की लोकांपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला पदव्यांची नाही, तर त्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या कलेची गरज असते. बरोबर. आणि वगनाट्य म्हणजे काय? ते फक्त नाटक नाहीये, ते म्हणजे रस्त्यावरचं जिवंत रांगडं नाटक. त्यात गाणी, विनोद आणि थेट राजकीय टीका यांचा असा काही मिलाफ असतो की तो थेट लोकांच्या मनावर परिणाम करतो. आजच्या काळात आपण ज्याला पॉलिटिकल सटायर किंवा स्ट्रीट प्ले म्हणू, त्याचाच तो एक शक्तिशाली अवतार होता. निवडणुकीत घोटाळे, शेटजीचे इलेक्शन, ही त्यांच्या वगनाट्यांची नावं ऐकली तरी लक्षात येतं की हे किती थेट आणि बोचकं असेल. हो ना. निवडणुकांमधील भ्रष्टाचार हा काही आजचा विषय नाही. अण्णाभाऊंनी 70 वर्षापूर्वी यावर लिहिलं होतं आणि आजही ते किती खरं वाटतं. भ्रष्टाचार यावर आपल्या वगनाट्यांमधून थेट प्रहार केले. लोकांच्या भाषेत, लोकांना समजेल अशा पद्धतीने. माझी मुंबई ह्या वगनाट्याचा उल्लेख आहे. हो, त्यातून त्यांनी मुंबईत येणाऱ्या कष्टकऱ्यांचं शोषण आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा कसा होतो हे अत्यंत प्रभावीपणे मांडलं. तर या सगळ्या चर्चेचा रोख एकाच दिशेने जातोय. अण्णाभाऊ साठे हे केवळ एका विशिष्ट समाजाचे किंवा प्रांताचे लेखक नव्हते. नाही. ते उपेक्षितांचा, वंचितांचा, कष्टकऱ्यांचा आवाज होते. मग तो मुंबईचा गिरणी कामगार असो, गावाकडचा शेतकरी असो किंवा अन्यायाविरुद्ध लढणारी स्त्री असो. बरोबर. त्यांनी साहित्याला मनोरंजनाच्या चौकटीतून बाहेर काढून सामाजिक परिवर्तनाचं शस्त्र बनवलं. अगदी. आणि हे त्यांनी खूप कमी वेळात केलं. दुर्दैवाने 18 जुलै 1969 रोजी वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी या महान लोकशाहीराचे निधन झाले.
खूपच कमी आयुष्य मिळालं त्यांना. हो, त्यांचं आयुष्य कमी असलं तरी त्यांनी पेरलेलं बीज इतकं सशक्त होतं की त्यातून पुढे दलित साहित्याची एक मोठी आणि सशक्त चळवळ उभी राहिली. त्यांचं कार्य आजही समाजासाठी तितकंच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. त्यांचं साहित्य हे केवळ भूतकाळातील समाजाचं चित्रण नाही, तर ते आजही आपल्याला आरसा दाखवतं, विचार करायला भाग पाडतं. निश्चितच.